दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत नाचत आज दीड दिवसांच्या 45,000पेक्षा जास्त श्रीमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागात तसेच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे काल आगमन झाले होते. दीड दिवस पाहुणचार घेऊन आज बाप्पा त्यांच्या घरी गेले. ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव तसेच तलावपाळी स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्राची निर्मिती करून भक्तांच्या घराच्या जवळ विसर्जन करण्याची सोय केली होती. तलावपाळी, उपवन, रायलादेवी तसेच घोडबंदर मार्गावरील गायमुख, कोलशेत, पूर्व ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होते. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक 7 आणि घरगुती 42,000 गणरायांचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महापालिका प्रशासनाने भक्तांसाठी चांगली सोय केली होती. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला होते. रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन सुरू होते. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वऱ्हाडदेवी विसर्जन घाटावर स्त्री सुरक्षेचा गजर. दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशिया फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी भावाला संस्कार द्या, बहिणी सुरक्षित राहतील ही संकल्पना राबवणारे अभियान आशिया फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख आणि सरचिटणीस दीपा सावंत खोत यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील वऱ्हाडदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश्व ग्रुपने शाळा, कार्यालय, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे याविषयी गौतम सोनवणे, साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड, मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणे शहरातील NKT कॉलेज म्हणजे ठाणे शहराचा शैक्षणिक मानबिंदू. ठाणे शहरातील NKT महाविद्यालयात उपलब्ध आहे FY BCom, FY BA, FY BMS, FY BCom बँकिंग अँड इन्शुरन्स, FY BCom अकाउंटिंग अँड फायनान्स, FY BA मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन, FY BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, FY BSc डाटा सायन्स, MCom ॲडव्हान्स अकाउंटन्सी, MCom बिझनेस मॅनेजमेंट, MCom ई-कॉमर्स, MA सायकॉलॉजी, MSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अधिक माहितीसाठी NKT कॉलेजशी संपर्क साधा. NKT कॉलेज, खारकरवाडी, ठाणे. ठाण्यात धर्मवीरांच्या आनंद मठाचे आकर्षण. सूर्योदय मित्रमंडळाने उभारला सुंदर देखावा. ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जुन्या मठाचा देखावा साकारण्यात आला असून गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व आपलेपणाचे नाते असल्याचे किसन नगर नंबर 2 येथे माजी नगरसेवक तथा सूर्योदय मित्रमंडळाचे सल्लागार योगेश जानकर यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला आहे. यंदा सूर्योदय मित्रमंडळ 30वा गणेशोत्सव साजरा करत असून धर्मवीर ज्या आनंद मठातून गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत, आनंद मठात येणारा कोणताही माणूस रिकाम्या हाताने जात नसे. ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना काही ना काही भेटवस्तू आणत असे. या वस्तूही आनंद मठात जपून ठेवण्यात आल्या होत्या. त्या वस्तू नेमक्या कोणत्या याचं दर्शनही गणेश भक्तांना या निमित्ताने घडणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या या जुन्या मठाची प्रतिकृती उभारण्यासाठी 40 कामगार गेल्या महिनाभरापासून झटत आहेत. यंदा सूर्योदय मित्रमंडळाकडून
गणरायाची 13 फूट उंच मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे हटके देखावा गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे. पहिलं आम्ही सगळे भाग्यवान मानतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, धर्मवीर आनंद दिघे साहेब बोललो तर टेंबी नाका बोललो तर आनंद आश्रम आणि याची कलाकृती साकारण्याचं भाग्य आम्हाला भेटलं. आपण बघितलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणाच नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर त्यांचं नाव घेतलं जातं. आणि दिघे साहेब बोललो तर एक भावनिक विषय आणि आमच्या ठाणेकरांचा 100% भावनिक विषय आहे आपल्या. आणि किसननगरमध्ये जिथून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे चेले आणि एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तिथून त्यांचा उगम झाला. आणि किसननगरमध्ये त्यांनी जे पहिलं कार्य चालू केलं शिंदे साहेब, त्याच किसननगरमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची कलाकृती साकारण्याचा जो मान भेटला आणि जे आम्ही आमच्या मंडळाने आणि आम्ही सर्वांनी मिळून जे चांगल्या प्रकारे एक आनंद आश्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि साहजिकच आहे, उद्यापासून गणेश उत्सव चालू होत आहेत. सर्वांना सर्वप्रथम त्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मंडळाला भेट देऊन आणि आपण दिघे साहेबांनी जसं आनंद आश्रम पहिलं कसं चालवायचे आणि आताही त्याच पावलावर पाऊल देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे चालवतात आणि काही लोकांना बघण्याचं जे भाग्य आहे ते किसननगरला 100% भेटणार आहे. आणि सगळ्यांनी उद्यापासून 11 दिवस आपण गणेशोत्सव साजरा करणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि येत्या 10 तारखेला धर्मवीर 2चे सर्व कलाकार, सर्व कास्टिंग, सर्व तेही येत आहेत. त्यांनाही उत्सुकता आहे की हा सेट कसा मारलेला आहे. आणि सर्व मंडळाची मुलं असतील, सर्वांनी इथे 16 ऑगस्टपासून आजपर्यंत जी मेहनत घेतली 20 दिवसात, मी सर्वांचे कार्यकर्त्यांचे, कलाकारांचे सर्वांचे मी आभार मानतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात धर्मवीरांच्या आनंद मठाचे आकर्षण सूर्योदय मित्र मंडळाने उभारला सुंदर देखावा. ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जुन्या मठाचा देखावा साकारण्यात आला असून गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व आपलेपणाचे नाते असल्याचे किसननगर नंबर 2 येथे माजी नगरसेवक तथा सूर्योदय मित्रमंडळाचे सल्लागार योगेश जानकर यांच्या पुढाकारातून हा भव्य दिव्य देखावा उभारण्यात आला आहे. यंदा सूर्योदय मित्रमंडळ 30वा गणेशोत्सव साजरा करत असून धर्मवीर ज्या आनंद मठातून गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवत असत, आनंद मठात येणारा कोणताही माणूस रिकाम्या हाताने जात नसे. ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक माणूस धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना काही ना काही भेटवस्तू आणत असे. या वस्तूही आनंद मठात जपून ठेवण्यात आल्या होत्या. त्या वस्तू नेमक्या कोणत्या याचं दर्शनही गणेश भक्तांना या निमित्ताने घडणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या या जुन्या मठाची प्रतिकृती उभारण्यासाठी 40 कामगार गेल्या महिनाभरापासून झटत आहेत. यंदा सूर्योदय मित्रमंडळाकडून गणरायाची 13 फूट उंच मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे हटके देखावा गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे. पहिलं आम्ही सगळे भाग्यवान मानतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, धर्मवीर आनंद दिघे साहेब बोललो तर टेंबी नाका बोललो तर आनंद आश्रम आणि याची कलाकृती साकारण्याचं भाग्य आम्हाला भेटलं. आपण बघितलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणाच नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभर त्यांचं नाव घेतलं जातं. आणि दिघे साहेब बोललो तर एक भावनिक विषय आणि आमच्या ठाणेकरांचा 100% भावनिक विषय आहे आपल्या.
आणि किसन नगरमध्ये जिथून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे चेले आणि एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जिथून त्यांचा पुनर्गम झाला आणि किसन नगरमध्ये त्यांनी जे पहिलं कार्य चालू केलं शिंदे साहेब, त्याच किसन नगरमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची कलाकृती साकारण्याचाही जो मान भेटला आणि जे आम्ही आमच्या मंडळाने आणि आम्ही सर्वांनी मिळून जे चांगल्या प्रकारे एक अनाथ आश्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि साहजिकच आहे उद्यापासून गणेशोत्सव चालू होत आहेत. सर्वांना सर्वात प्रथम त्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मंडळाला भेट देऊन आणि आपण दिघे साहेबांनी जसं आनंद आश्रम पहिलं कसं चालवायचे आणि आताही त्याच पावलावर पाऊल देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे चालवतात आणि काही लोकांना बघण्याचं जे भाग्य आहे ते किसन नगरला 100% भेटणार आहे. आणि सगळ्यांनी उद्यापासून 11 दिवस आपण गणेशोत्सव साजरा करणार आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येत्या 10 तारखेला धर्मवीर 2चे सर्व कलाकार, सर्व कास्टिंग सर्व तेही येत आहेत. त्यांनाही उत्सुकता आहे की हा सेट कसा मारलेला आहे आणि सर्व मंडळाची मुलं असतील सर्वांनी इथे 16 ऑगस्टपासून आजपर्यंत जी मेहनत घेतली 20 दिवसात, मी सर्वांचे कार्यकर्त्यांचे कलाकारांचे सर्वांचे मी आभार मानतो.